कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. जेव्हा हा पार घडला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ नुसता 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यासाठी यामध्ये नंदनवन शब्द आला. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील मित्रांची पावली ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा इत्यादी कशा होत्या. गुहेतून येताना सगळ्यांनी वाकून यायचा. थोडासा सामने देखो ना, सामने देखो ना सब. कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत तर कोकम आता तयार केले जातात. तसंच त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्यांचा वापर गायला चिव्यासारख्या क्रीममध्ये सुद्धा केला जातो. तिथे अजगराचा स्टॅच्यू दाखवलेला आहे. अजगरचा स्टॅच्यू येतो. ती नष्ट केली. आज ते आपल्याला प्राचीन कोकणमध्ये देवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येतात. गावातील जर 2 व्यक्तीचे भांडणे झाले तर सगळा गाव इथे एकत्र गाव प्रमुख त्याच्या समोर न्यायदान करीत असतात. तसंच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साखर उभारणे ही कामे कोणी व कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असतात. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्म असे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणूस पण वर्षभर देवात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमगा हा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. व जर कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतकं जवळचं की त्यांचं एकमेकांकडे जाणे येणं असतं. या देवीचं नाव आहे वाघपेठ. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, सापना यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसं आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघजाई. या आवाज 1 ते 2 किलोमीटरपर्यंत सहज जात असे. तसा सणही, तुंतुणा, चौघडा इत्यादी पारंपरिक वाद्य आहे. भरपूर भूत असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून ह्याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसे पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे विरग दाखवलेली आहे. वीर लोकांचे प्रतीक चिन्ह मी दाखवले. पोतराश लोक जे स्वतःला चापकाने मारून घेतात ते इथे दाखवलेले आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास समुद्रामध्ये मासेमारी करतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. आतमध्ये काय हा नाभिक आहे. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कासा हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका नाभिकाने एका कुटुंबातील पुरुषाचे केस व दाढी काढण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैल म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत. आमच्या नाभिकाविषयी थोडं मजेशीर आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात गावात
गोष्ट ही नापिकाला माहीत असते, पण नापिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गाव भरते. आता तुम्ही इथे आला, ही गोष्ट नापिकाला समजली ते आमच्या संपूर्ण गावाला समजले. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेर फटका मारू. सरपंच हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा आहे. खोत गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असते. ही खोतांची बायको. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. मातघराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोताची 2 मुले दाखवली. ती आपला परंपरागत खेळ सोंगटा खेळतात. महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. बस्तीतांचे फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. तर टाकून विशिष्ट प्रकारचं दान मागितले जातं व सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवड्यावर बसले आहे तिला ओटी असे म्हणतात. मान्यवरांनी ओटीवर बसायचं. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीवर बसायचं. खोताच्या उजव्या बाजूला देवघर, खोताच्या डाव्या बाजूला स्वयंपाक आणि खोताच्या मागच्या बाजूला मागघर म्हणजे पूर्वीची पेट. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार असते. ती उष्ण हवा त्या गॅपमधून बाहेर जाते व बाहेर थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे आणि ही बाजूने आणखी त्यांचे प्रकार दाखवलेले आहे. सुपारी फोडतात ना त्याचे आहे बघून. हा शेतकरी. याचं गवताचं घर व्हायच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. गावातील 12 बलुतेदार, राज आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्वाचं काम तर करीत असे. त्याचं पूर्वी जसं घर असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभा. ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हते. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथले 2 तिरीखारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विचला तर घरामध्ये 2 गारगोटे ठेवले असत, ते एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असे. ही शेणाने सारे टोपली दिसते. तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकवरी यासारखी धान्य पिकवीत असे. ती या कणगीमध्ये भरून वरती चिरफळाची फळे पसरवून झाकण लावून बाहेरून शेणामध्ये लिंपून घेतले जात असे. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे. ही शेतकऱ्याची बायको, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला, कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे, त्याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचा. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय, त्या साईडला पांगुळ गाडा दाखवलाय आणि वरती घोडा गाडी दाखवलेली आहे. सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचा दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करतो. उन्हा आला की मातीची मडकी तयार करतो. दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून देण्याचे काम हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचे मडके दिसते ते माडी काढायचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. तिला नारळ येण्यापूर्वी पोळ येते. त्या पोळीला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब घालणारी माडी हे मडक्या वरच्या वर लावून साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदाराचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढाचा व्यवसाय अजूनही चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्याला जगभर मागणी होती. शिमगा व नवरात्र अशा अन्नवे ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असेल. चौद राजापूर दाभोळ या कोकणातील बंदराला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे.
या बंदरांमधून भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तदंती वस्तू, शंख शिंपले, हिरे, माणिक, मोती, तलम, कापड या सर्व वस्तूची निर्यात हा वाणी करीत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे. भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. हा सुतार सावंतवाडीतला सुतार. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील परिश्रम हे जग प्रसिद्ध. यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतात. इथे दरवेळी दाखवतात अस्वलाचा खेळ करतात आणि इथे गाळून दाखवतात सापाचा खेळ करतात. लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे. त्याचप्रमाणे त्या लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराचे पायतन. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक हे सैन्यांमध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. त्याचं वैशिष्ट्य असे की अजूनही कोकणातील खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी त्यांना अजूनही गंजावले नाही. दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. पुढे सरका. हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात खोबऱ्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असतो. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे. तेली त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाड, याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जो उभे लाकूड दिसते तिला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. आतील तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 तास तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावर तुमच्या लक्षात आहे की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करीत असतो. हे सूप आहे, ती फुलांची परडी आणि ही रोवी आहे. हिचा उपयोग धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारी लडकी त्यामध्ये हातामध्ये दिवा ठेवून हातामध्ये उभी राहतात. हा जर दिवा विसला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकर माण्याचं जर मुंबईला लग्न असेल तर ही रोवी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही रोवी मिळत नाही. सामाजिक स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 सामाजिक खाद्य संस्कृती समान नव्हती. आपल्या कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणामध्ये माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण अनुभवल्यासारखे. पूर्वी घरामध्ये दगड मातीचे वस्तू त्याच्या जातडीसारखे दिसते तिला घिरट असे म्हणतात. जातडीमध्ये धान्य दळून निघते. त्या घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र म्हणजे पूर्वीचं कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. वरती चाळणीवर केळीचं पांढरं मोदक ठेवले जातात व झाकण लावून मोदक पात्रात चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुराण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि दोन्ही रॉड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवयाचं लाकडी यंत्र आहे. हे शेवयाचं लोखंडी यंत्र. तो शेवयाचा लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आणि बाजूला 2 चमचे.
टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. ही चहाची चिटकी आणि हे दगडी उखा आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. वरती लाकडी चमचे दाखवलेले आहे. पुरण येते. पुरणपोळी बनाते ना, गोल घुमाने के बाद अंदर से पुरण नीचे दाखवले. फिश मार्केट कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा करत असतात. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आहे. हे या मुलीचं घर. पूर्वी कोकणातील मुलींचे लग्न वयाच्या 8व्या तर 10व्या वर्षी होत असे. तोपर्यंत हा कासार त्यांना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा ह्या मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या मुलीचा वडील ह्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असे. या व्यतिरिक्त अनेक कोणताही मोबदला यांना मिळत नसे. म्हणजेच कासार 8 ते 10 वर्ष मुलींना क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करीत असतात. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यावेळी पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी गावात उंचावर 12 पाणी वाहत असे तिथे धरणे बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाठाने नेले जात असे. लहान मुले आंघोळीसाठी आणि मासेमारी करण्यासाठी येतात. स्त्रिया कपडे धुण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी येतात. गुराख्यासारखे व्यवसाय गुरांना पाणी पाजण्यासाठी येतात. म्हणजे ग्रामीण जीवनातील मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवाटा होता. वरती खवल्या मंजा दाखवलेला आहे. अँटीटर चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर महादेश्वर नावाचं देवस्थान. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा. त्या गुहेमध्ये शंकराची पिंड. तिथे अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी महादेश्वर हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जायचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर. चर्मकार गरीब होता पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यास विनंती केली. चर्मकाराने पण अतिथी देव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी महादेश्वर आहे त्या ठिकाणी शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारा दर्शन दिले व त्यास सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे महाबळेश्वर हे असं ठिकाण आहे की जिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्कीच पावेल. आगे महाबळेश्वरची की प्रतिकृती खडी याचं दर्शन घ्यायचंय का मार्लेश्वराचा असा आहे तिथं. मार्लेश्वर खरं मेरी जो बढ़ रही है जाने में. चलो जाना है तुम्हें, हम देखो दर्शन करो. चलना डडू. हाँ कुछ किया ठीक है चल. ठीक है तो झोपलाय बघ, त्याला झोपू दे. ये लीजिए. अच्छा हे शंख प्रदर्शन त्याच्या खैराचं झाड आहे तर पूर्ण कोल्लं जातं. त्याच्या आतील भागाचा छोटे छोटे तुकडे करून या पुढच्या 4 मडक्यामध्ये पाण्यावर उकळले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या बाबा घाबरा वाटतंय. घाबरा वाटतंय. नाही ओ भाई.
तो क्या आता इथे फोटो काढ. मोबाइल दे दो अपना कैश को